नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। सातारा जिल्हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु मान आणि खटाव तालुक्यात अनेक दशकांपासून दुष्काळाशी सामना करणाऱ्यांची उदाहरणे आपण ऐकली असतील। दुष्काळाशी दोन हात करून परिस्थितीशी संघर्ष करण्यात पटाईत असलेला मान तालुका, याच मान तालुक्यातील आंधळी शेजारी असलेले टाकेवाडी गाव, याच टाकेवाडीने पाणी फाउंडेशनमध्ये गावाने एकजूट दाखवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। दादासाहेब दडस या युवा नेतृत्वाने समाजाप्रती कर्तव्य समजून मलवडी गणातील अनेक गावांमध्ये आश्रमशाळेत धान्य वाटप, शाळेतील विद्यार्थ्यांना वही, दप्तर व पुस्तकांचे वाटप, तसेच कुळकजाईसह अनेक गावांमध्ये सेल्फी पॉइंट, खेळाडूंमध्ये खेळाविषयी प्रेरणा उत्पन्न व्हावी यासाठी बक्षीस वितरण, स्वखर्चातून मुर्मीकरण व खडीकरण, टाकेवाडी व शिंदी बुद्रुक या गावात विद्यार्थ्यांसाठी शाळांना LED वाटप, होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी महिलांना साडी वाटप व सोन्याचे मणी, स्वखर्चातून पाणी पुरवठा, युवकांना टी-शर्ट वाटप यासह अनेक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे। ते मलवडी गणात अनेक दिवसांपासून लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत। ते स्वखर्चातून केलेल्या कामाच्या जोरावर जनतेशी संपर्क करत असून कोणतीही परिस्थितीत मलवडी गणातून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत। श्री भैरवनाथ विद्यालय तोंडले या स्कूलमध्ये मी आलो। तुम्ही सर्वांनी मला हेतूचे सन्मान सत्कार केला, त्याबद्दल मी विद्यालयाचे आभारी आहे। मला एकच सांगायचे मुलांना, पुढं घडत असताना आई वडील आपले काय करतात आणि आपण काय करतो याचं लक्ष ठेवून घडायचे आपल्याला। आणि दुसरा विषय राहतो म्हणजे की आपल्याला घरची परिस्थिती कोणाची, आता मला तर बऱ्यापैकी वाटते कोणाची घरची परिस्थिती हलायची राहिली, म्हणजे पहिलीची परिस्थिती असायची लोकांची, तशी परिस्थिती आता बऱ्यापैकी 99% लोकांची नाही राहिली। आणि जर तसं एखादं चुकून कोणी असेल सर तर आवर्जून माझे तर संपर्क साधा, म्हणजे आपण त्याला काय लागत आपण करू आपल्या वतीला। आणि राहिला दुसरा विषय तुमचा शाळेसाठी, की आम्ही आता स्वतः समजा 45 गणातून लढतोय, म्हणजे इलेक्शन लढतो। मी इलेक्शन लढतोय म्हणून आलोय असं नाही, मी गेल्या 2 वर्षापासून काम करतोय शाळांसाठी। मी वैयक्तिक माझ्या शाळेपासून सुरुवात केली, गावातल्या आमच्या गावातल्या शाळेत शिक्षक आहेत त्यांना माहिती आहे माझं काम चालू आहे, काम कंपल्सरी चालू असतं काय नाही। तर प्रथम आपल्याला आपली शाळा सुधारावी लागेल
आणि विद्यार्थी सुधारले तरच गावाची प्रगती होणार. यासाठी समाज सेवेत करत असताना दादासाहेब दळस यांनी काय करायचंय तर जे काय करायचंय ते शाळेसाठी करायचं. मग इथून सुरुवात करून आपली स्वतःच्या गावातील शाळा असेल, तालुक्यातल्या आपल्या आजूबाजूच्या गावातील सर्व शाळांमध्ये पेन वह्या वस्तू वाटप. जर काय विद्यार्थी जर शिकला तरच पुढे काहीतरी नोकरी धंदा हे काय करू शकतो. जो अडाणी त्याला काय करता येतं. मग आपले आई वडील कशासाठी शिकण्यासाठी पाठवतात. त्यासाठी आपल्याला शाळा सुंदर करायचे आणि त्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे. धन्यवाद. सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.